अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी दादागिरी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, एकदम शुद्ध पाणी पाहिजे। एक गया। राजू आजा, आजा, प्रशासनाला करायचं काय? लबाड सरकारचं करायचं काय? लबाडांनो पाणी द्या, लबाडांनो पाणी द्या, लबाडांनो पाणी द्या, लबाडांनो पाणी द्या। भाऊ ये थोडं प्रशासनाला करायचं काय? उपायुक्त आलेले समस्येसाठी उल्हासनगरमधले किती पत्र आले तुम्हाला? किती आले? किती महिन्यापासून येतात? उपायुक्तांना काही नाही. आम्ही प्रयत्न अजून तुमच्या काही कधी तरपर्यंत मांडणं चालेल तुमचा माणूस गेला किती दिवसापासून चालू आहे? मी स्वतः आता बाकीच्या लोकांनी दिलं, मी स्वतः 4 पत्र दिलेले. आयुक्त, उपायुक्त, ऍडिशनल कमिशनर फोन करतोय, मी रेकॉर्ड ठेवलेलं आहे. 8-8 वेळा फोन करून सुद्धा तुमचे इंजिनियर फोन सुद्धा नाही. एक दिवस शब्द असे 5-5 दिवस इंजिनियर बोलत नाही. लोकांनी काय तापा मरायचं मोर्चा का पुन्हा तापायला आलो की झाली. एका अधिकारी खाली नाही, काय झालंय, काय कशासाठी झालंय ना बोलव नाही. पोलिसांना काळजी आहे, पोलीस बोलतात तर आम्ही नका. पोलिसांना काळजी, तुम्हाला काळजी नाही. जबाबदारी कोणाची आहे? मग तुम्ही आला का खाली? काय झालेलं आहे? 11 वाजल्यापासून तिथे लोक बसले, तुमचं काय जबाबदारी नाही का? काय पोलीस त्यांची ड्युटी करतात, तुमची ड्युटी काय? आयुक्त का नाही तिथं? गंभीर समस्या आहे ना. ऑफिस स्टाफ गेलं, महिलांना बेडवर काय लोक खड्ड्यात मारतायत. कधी काय प्रोग्राम बनवला का तुम्ही? टेल एंडला मी प्रत्येक वेळी ओळखतोय, उल्हासनगरच्या टेल एंडला पाणी मिळत नाही. मागे टावर उभे राहत आहेत, अजमेरा सारखे, कोणार्क सारखे.